गुड मॉर्निंग फ्रेंड्स. रिलायबल परिवारात अत्यंत मनापासून स्वागत. आपण भारत आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हा टॉपिक समजून घेताना त्यातला 8वा व्हिडिओ समजून घ्यायला लागलो आहे. काही सूचना हेडफोन घालूनच हा कंप्लीट व्हिडिओ बघावा. तुमच्या अर्थव्यवस्थेसाठी स्पेशल बनवलेल्या नोट्समध्ये सगळे महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करावेत आणि 100% देऊन हा व्हिडिओ शेवटच्या मोमेंटपर्यंत ऐकावा. मी खात्री देतो या व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला 1 ते 2 मार्क निश्चितपणे वाढायला मदत होणार आहे. आपण सुरुवात करूयात. अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा असा टॉपिक आहे. तर या ठिकाणी या टॉपिकचं नाव आहे, या घटकाचं नाव आहे व्यापार तोल आणि व्यवहार तोल. ज्याला आपण व्यापार तोल म्हणजे बॅलेन्स ऑफ ट्रेड आणि व्यवहार तोल म्हणजे बॅलेन्स ऑफ पेमेंट ज्याला म्हणतो आपण, बॅलेन्स ऑफ पेमेंट. ह्या 2 संकल्पना आहेत. तर या ठिकाणी काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आपण समजून घेऊयात. व्यापार तोल या टॉपिककडे जाऊयात. बॅलेन्स ऑफ ट्रेडमध्ये इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे व्यापार तोल. याचा ट्रेडशी संबंध आहे. ट्रेड हा शब्द महत्त्वाचा आहे. या ठिकाणी एका वर्षामध्ये देशाच्या ज्या आयात वस्तू आहेत आणि निर्यात वस्तू आहेत यामधला फरक याला व्यापार तोल म्हटलं जातं. म्हणजे एका वर्षामध्ये एखाद्या देशानं किती रुपयांच्या वस्तू आयात केल्यात आणि किती रुपयांच्या वस्तू निर्यात केल्यात याची तुलना जेव्हा करतो, ह्याच्यात जो फरक असतो, डिफरन्स असतो, त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड किंवा व्यापार तोल असं म्हटलं जातं. पुष्कळदा निर्यात जास्त असते, कधी आयात जास्त असते देशानुसार. तर ही संकल्पना म्हणजे व्यापार तोल होय आहे. आता व्यापार तोलामध्ये सुद्धा 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. पहिली म्हणजे अनुकूल व्यापार तोल. इंग्रजीमध्ये आपण त्याला सरप्लस ट्रेड असं म्हणतो किंवा त्याला धन व्यापार शेष किंवा धन व्यापार तोल किंवा व्यापार शेष असे शब्द वापरले जातात. किंवा अनुकूल व्यापार तोल केव्हा म्हणायचं याला, ज्यावेळेस एखादा देश आहे त्याच्या वस्तूंची जी निर्यात आहे ह्या वस्तूंची निर्यात जास्त असते वस्तूंच्या आयातीपेक्षा. निर्यात ही जास्त असते आयातीपेक्षा. म्हणजे ई इज ग्रेटर दॅन आय. निर्यात ही जास्त आहे आयातीपेक्षा. याला आपण अनुकूल व्यापार तोल असं म्हणतो. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर 1972-73 आणि 76-77 हे 2 वर्ष आहेत ज्यावेळेस व्यापार शेष बघायला मिळाला होता, सरप्लस ट्रेड बघायला मिळाला होता. म्हणजे याचा अर्थ असा 72-73 आणि 76-77 ह्या 2 वर्षामध्ये भारतामध्ये वस्तूंची निर्यात ही वस्तूंच्या आयातीपेक्षा जास्त होती. हा आयोगाला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. STI मेन्स 2018च्या परीक्षेमध्ये, याशिवाय अनेक परीक्षांमध्ये हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे. पण काही लोकांना प्रश्न पडला असेल की असं का झालं. याचं कारण आहे 1962च्या कालखंडामध्ये मुदलियार समिती भारतामध्ये काँग्रेस नेहरूंच्या काळात समिती स्थापन करण्यात आली होती भारताची निर्यात वाढावी यासाठी. या समितीच्या शिफारशीनुसार, पुन्हा एकदा समितीचं नाव सांगतोय, मुदलियार समिती. या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये 1970मध्ये स्वतंत्र निर्यात धोरण राबवण्यात आलं. 1970पर्यंत भारताचं निर्यात धोरण स्वतंत्र नसायचं. आयातीसाठी आणि निर्यातीसाठी मिळून धोरण आखलं जायचं आणि त्याच्यातही आयातीला जास्त भर होता. 1970मध्ये मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार 1970 मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार पहिलं स्वतंत्र निर्यात धोरण राबवलं गेलं आणि याचा फायदा हा झाला की 72-73ला आपली निर्यात ही आयातीपेक्षा जास्त झाली. दुसरी संकल्पना प्रतिकूल व्यापार तोल. प्रतिकूल व्यापार तोल म्हणजे ज्यावेळेस एखाद्या देशाची आयात, वस्तूंची आयात ही वस्तूंच्या निर्यातीपेक्षा जास्त असते, त्याला प्रतिकूल व्यापार तोल किंवा व्यापार तूट किंवा ऋण व्यापार तोल असं म्हटलं जातं. तिन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. भारतामध्ये 1947 पासून 2000 अगदी 2020पर्यंत विचार केला, 2019पर्यंत, तर निरंतर निर्यातीपेक्षा आयात वाढीचा दर हा नेहमी जास्त राहिला आहे, विशेषतः वस्तूंच्या. याची काही महत्त्वाची कारणं आपण लक्षात घेतली पाहिजे. 1973 पासून पुढे खनिज तेलाचे भाव सातत्याने वाढलेले आहेत आणि खनिज तेलाची गरजसुद्धा सातत्याने वाढली आणि हे खनिज तेल आपल्याला आयात करावं लागतं.
आपल्याला वीज निर्माण करण्यासाठी दगडी कोळशाची मोठ्या प्रमाणात गरज पडते. आपल्याला दगडी कोळसा आयात करावं लागतं. आणि आपल्या भारतात लोकांना सोनं खूप प्रिय आहे. विशेषतः भारतातील महिला भगिनींना सोनं अत्यंत प्रिय आहे. सोन्याची सुद्धा प्रचंड आपल्याला आयात करावी लागते. म्हणून व्यापार तोल आपला प्रतिकूल बघायला मिळतो. निरंतर 72, 73 आणि 76, 77 हे 2च वर्ष सोडले तर निरंतर भारतामध्ये वस्तूंची आयाती जास्त झालेली आहे. तर या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूयात व्यापार तोलनंतर व्यवहार तोल. इंग्रजीत आपण त्याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. सिंपल कॉन्सेप्ट आहे. आता काही लोकांना बऱ्याचदा व्यापार तोल आणि व्यवहार तोल ही संकल्पना एकच वाटते, पण हे लक्षात घ्या, व्यवहार तोल ही संकल्पना व्यापार तोल या संकल्पनेपेक्षा जास्त व्यापक आहे. व्यापार तोल हा व्यवहार तोलाचा भाग असतो, हे आपल्याला लक्षात येईलच. व्यवहार तोलामध्ये काय अपेक्षित असतं? एखादा देश असतो, एखादा देश अनेक देशांबरोबर अनेक व्यवहार करत असतो. आयातीचे व्यवहार करत असतो, निर्यातीचे व्यवहार करत असतो, गुंतवणुकीचे व्यवहार करत असतो, कर्जाचे व्यवहार करत असतो, अनुदान देण्याचे, अनुदान घेण्याचे व्यवहार करत असतो. असे अनेक प्रकारचे व्यवहार करत असतो. आता हे जे सगळ्या प्रकारचे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार, ह्याची जी मांडणी आहे, ह्याचा रेकॉर्ड म्हणजे व्यवहार तोल आहे. एका देशाने इतर सर्व देशांच्या सोबत केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थित मांडलेले रेकॉर्ड म्हणजे व्यवहार तोल आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यामध्ये इतर देशाकडून येणारी सर्व येणी किंवा त्याला त्या देशांना द्यावी लागणारी देणी, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्यवहार तोलामध्ये होतो. व्यवहार तोल ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तर आपण व्यवहार तोलामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला जातो? यामध्ये व्यवहार तोलाचे 2 भाग पडतात. बॅलन्स ऑफ पेमेंटचे 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे चालू खाते आणि दुसरा भांडवली खाते. हे समजून घेण्यापूर्वी माझ्याकडनं एक छोटीशी संकल्पना मागच्या टॉपिकमध्ये राहिलेली आहे. ती संकल्पना अगोदर सांगतो, मग या संकल्पनेकडे येतो. तिसरी संकल्पना संतुलित व्यापार तोल. संतुलित व्यापार तोल पहिली अनुकूल, दुसरी प्रतिकूल, तिसरी म्हणजे संतुलित. संतुलित व्यापार तोल म्हणजे काय? नावातच आहे संतुलित व्यापार तोल. संतुलित व्यापार तोल म्हणजे जिथं वस्तूंची निर्यात आणि वस्तूंची आयात यांचं मूल्य समान असतं, त्याला आपण संतुलित व्यापार तोल असं म्हणतो. आता परत आपण पुढच्या आपल्या संकल्पनेकडे जाऊयात. आपण बघत होतो व्यापार तोल. व्यापार तोल या संकल्पनेचे किंवा व्यापार तोल या अकाउंटचे, व्यापार तोलाचे 2 भाग पाडले जातात, चालू खाते आणि भांडवली खाते. त्याला आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. बेसिकली एकदम ढोबळ मानानं रफली जर लक्षात ठेवायचं झालं ना, ह्याचा अर्थ असा आहे की चालू खात्यामध्ये भारत सरकारचे असे परकीय व्यवहार मानले जातात ज्याचा कालावधी सरासरी वर्षभराचा आहे. म्हणजे वस्तूंची, सेवांची आयात निर्यात, कर्जावरच्या व्याजाचे व्यवहार, असे जे अल्पकालीन गोष्टी आहेत, वर्षभराच्या कालखंडातल्या ज्या गोष्टी आहेत का, त्याचा चालू खात्यामध्ये समावेश होतो, ढोबळ मानानं लक्षात ठेवण्यासाठी. आणि दुसरा भाग आहे भांडवली खाते. व्यवहार तोलाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे भांडवली खाते. आपण बघितलं या ठिकाणी की व्यवहार तोल म्हणजे भारत सरकारचे वेगवेगळ्या देशांसोबतचे सगळ्या प्रकारचे जे व्यवहार आहेत त्याला व्यवहार तोल म्हटलं आहे आपण. त्याच्यामध्ये पहिला भाग चालू खाते, दुसरा भाग म्हणजे भांडवली खाते. चालू खात्यामध्ये आपण पाहिलं, चालू खाते म्हणजे भारत सरकारचे वेगवेगळ्या देशांसोबतचे सरासरी वर्षभरातले जे व्यवहार आहेत, वस्तूंचा व्यापार असेल, सेवांचा व्यापार असेल. आणि भांडवली खात्यामध्ये प्रामुख्याने कर्जाचे व्यवहार असतात, दीर्घकालीन व्यवहार ज्याला म्हणून आपण, कर्जाचे, गुंतवणुकीचे सगळ्या प्रकारचे व्यवहार या ठिकाणी सामावलेले असतात. हे बघत असताना पुन्हा यालाच आपण आणखी सविस्तर एक्सप्लेन करूयात. हे जे दृश्य खातं आहे, आता आपण त्याच्यापैकी जो चालू खात्याचा भाग बघितला, चालू खात्यामध्ये आता आपल्याला दृश्य खात्याची चर्चा करायची आहे. दृश्य खात्यानंतर मग अदृश्य खात्याची चर्चा करूयात, मग भांडवली खात्याची चर्चा करूयात. आता चालू खात्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आपण बघत आहोत, दृश्य खातं. आता ह्याला दृश्य खातं का म्हटलं आहे? दृश्य खाते या शब्दाचा अर्थ असा आहे की दृश्य म्हणजे दिसणाऱ्या, व्हिजिबल. म्हणजे व्हिजिबल काय असतात? तर गुड्स असतात, वस्तू असतात. वस्तूंचं जी आयात निर्यात आहे याचा उल्लेख ज्या खात्यामध्ये केला जातो, दृश्य खाते, त्याला दृश्य खाते म्हटलं जातं. म्हणजे चालू खात्याचा दृश्य खाते हा एक महत्त्वाचा भाग आहे. दृश्य खाते म्हणजे वस्तूंच्या आयात निर्यातीचा ज्यामध्ये समावेश असतो, ज्याच्यामध्ये मग दगडी कोळसा, सोनं किंवा जेवढ्या गोष्टी वस्तू असतील, गुड्स असतील, टँजिबल गुड्स, त्याचा समावेश होतो. चालू खात्याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे अदृश्य खाते.
आता अदृश्य खात्यामध्ये काय, सेवा ह्या अदृश्य असतात. सेवा, सर्व्हिस, इट इज इनविजिबल, इनटँजिबल, म्हणून त्याला अदृश्य खाते असं म्हटलं जातं. अदृश्य खात्यामध्ये कशाचा समावेश होईल मग? अदृश्य काय असतात? सेवा. मग सेवांची देवाणघेवाण. सेवांची देवाणघेवाण म्हणजे काय? सेवांची आयात, सेवांची निर्यात. आता उदाहरणार्थ वाहतूक घेऊ शकतो आपण. समजा आपण भारतातले नागरिक अमेरिकेमध्ये गेले तर मग, किंवा अमेरिकेतले नागरिक भारतात आले, ही जी वाहतूक आहे, वाहतुकीची सेवा आहे, ह्या सगळ्या सेवांचा समावेश अदृश्य खात्यामध्ये केला जातो. बँकिंग असू शकेल, विमा असू शकेल, शैक्षणिक सेवा असतील, अनेक प्रकारच्या सेवा असतात या ठिकाणी, सॉफ्टवेअरच्या सेवा असतील. त्यानंतर अदृश्य खात्यामध्ये आणखी कशाचा उल्लेख केला जातो तर परकीय कर्जावरचे व्याज व्यवहार. समजा भारत सरकारनं जागतिक बँकेकडनं कर्ज घेतले तर जागतिक बँकेच्या कर्जावर व्याज द्यावं लागतं नियमित तत्वावर. मग ह्या व्याजाचे व्यवहार जे लिहिले जातात हे अदृश्य खात्यावर लिहिले जातात. याशिवाय भारत सरकार, उदाहरणार्थ भारत सरकारनं असं गृहीत धरू आपण की केनियाला कर्ज दिले, केनिया आपल्याला व्याज देतो, त्याच्यावर व्याज देतो, तर ह्या व्याजाचा व्यवहारसुद्धा अदृश्य खात्यामध्ये येईल. त्यानंतर गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न, जे आपल्या परदेशातल्या गुंतवणुकी असतात त्याच्यावर नियमित तत्वावर इन्व्हेस्टमेंट मिळतं. उदाहरणार्थ आपण गृहीत धरूया, इन्फोसिसनं अमेरिकेमध्ये एखादा प्रोजेक्ट उभा केला आहे, त्याच्यातनं पैसा मिळतो आहे, उत्पन्न मिळायला लागले, कारखान्यातून उत्पन्न मिळायला लागले. म्हणजे परदेशातल्या केलेल्या गुंतवणुकीवरचा जो पैसा असतो, ते जे उत्पन्न असतं त्याला आपण अदृश्य खात्यामध्ये टाकत असतो. हे आपण लक्षात घ्यावं. ह्या दोघांची जर तुलना केली ना तर मागच्या विशेषतः 1990-91 नंतर आपण अदृश्य खात्यावर नेहमी सरप्लस बघायला मिळते. म्हणजे आपल्याला सेवांची आयात मोठ्या प्रमाणामध्ये, निर्यात मोठ्या प्रमाणात करतो आपण, त्याच्यातनं मोठा पैसा मिळतो. म्हणजे सेवांची निर्यात ही सेवांच्या आयातीपेक्षा नेहमी जास्त राहिलेली आहे 1990-91 नंतर. म्हणून आपल्याला अदृश्य खात्यावर शेष बघायला मिळतो, प्लस बघायला मिळतो, कारण आपल्याला ह्याच्यातून जास्त पैसे मिळतात. आपल्या सेवा जगभर निर्यात होतात, विशेषतः सॉफ्टवेअरच्या सेवा जगभर प्रसिद्ध आहेत आपल्या, त्याच्यातनं खूप पैसा आपल्याला मिळतो. म्हणून त्याचा भाग त्याला आपण अदृश्य खात्यामध्ये टाकतो. याशिवाय आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ह्या अदृश्य खात्यामध्ये आणखी एक संकल्पना मी सांगतो. अदृश्य खात्यामध्ये प्रायव्हेट रिमिटन्स याचाही समावेश होतो. प्रायव्हेट रिमिटन्स म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये खाजगी प्रेषित धन असं म्हणतो. उदाहरण घेऊ आपण, भारतातले खूप सारे लोक अमेरिकेमध्ये आहेत, आखाती राष्ट्रांमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, आणि तिथे ते व्यवसाय करतात आणि त्यांचा कमावलेला पैसा भारतात पाठवतात. याला म्हटलं जातं खाजगी प्रेषित धन. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारत हा 2019च्या आकडेवारीचा विचार करता भारत हा जगातील सर्वात जास्त खाजगी प्रेषित धन कमवणारा देश आहे. सगळ्यात जास्त आपण पैसा कमवतो. परदेशातले म्हणजे भारतीय लोक जे परदेशात गेलेत ते आपल्याला पैसा पाठवतात. अशा प्रकारे पैसा कमवणारा भारत, इंडिया हा सगळ्यात क्रमांक 1चा देश आहे 2019च्या आकडेवारीनुसार. म्हणजे त्यामुळं अदृश्य खात्यावर आपल्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि म्हणून या खात्यावर आपल्याला सरप्लस, शेष बघायला मिळतो, पॉझिटिव्ह बघायला मिळतं खातं, ह्यात नफा बघायला मिळतो. आता तिसरा महत्त्वाचा भाग आहे प्रायव्हेट ट्रान्सफर पेमेंटची चर्चा आपण आत्ताच केली, आपण त्याला प्रायव्हेट रेमिटन्सेस म्हटलेलंच आहे. आता पुढचा जो घटक आहे तो म्हणजे भांडवली खाते. व्यवहार तोलाचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे भांडवली खाते. आत्ता बोलल्याप्रमाणे यावर कर्ज आणि गुंतवणुकीचे व्यवहार मांडले जातात. मग कर्ज कोणतं? अल्पकालीन. अल्पकालीन म्हणजे कोणतं कर्ज? 1 वर्षापर्यंतचं आपण घेतलेलं कर्ज किंवा दिलेलं कर्ज. दीर्घकालीन कर्ज म्हणजे कोणतं? 1 वर्षापेक्षा जास्त मुदतीचं कर्ज जे घेतलं आहे किंवा दिलेलं कर्ज आहे. याशिवाय भारत सरकारचे सगळ्या प्रकारचे इतर कर्जाचे व्यवहार असतील, गुंतवणुकीचे व्यवहार असतील. गुंतवणूक म्हणजे परदेशातून भारतात आलेली गुंतवणूक किंवा भारतानं परदेशात केलेली गुंतवणूक असेल, ह्या सगळ्यांना भांडवली खात्यामध्ये टाकलं जातं. इथं मी काही मुद्दे टाकलेत. FDI आणि FII. FDI FIIचा सुद्धा समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो. म्हणजे काय? FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. ह्या गुंतवणुकीचे 2 प्रकार आहेत. हे परकीय गुंतवणुकीचे 2 प्रकार आहेत. त्याचा अभ्यास आपण पुन्हा एका नवीन स्वतंत्र व्हिडिओमध्ये नंतर बघूयातच. सध्या FDIचा मी थोडक्यात माहिती तुम्हाला देतो आहे. FDI आणि FII ह्या 2 परकीय गुंतवणुकीचे प्रकार आहेत. याच्या माध्यमातून भारत सरकारला पैसा मिळतो किंवा याच्या माध्यमातून भारतातून पैसा परदेशातही जातो. पण FDI आणि FIIचे व्यवहार हे भांडवली खात्यामध्ये लिहिले जातात. हे परीक्षेच्या अँगलनं महत्त्वाचं आहे, हेही लक्षात ठेवावं आपण. त्यानंतर बाह्य मदत हा एक मुद्दा आहे.
परदेशातून आपल्याला समजा मदत मिळाली किंवा आपण परकीय राष्ट्रांना काही मदत केली, अनुदान दिलं, तर याचासुद्धा समावेश भांडवली खात्यामध्येच येतो. याशिवाय बाह्य व्यापारी कर्ज, इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो बाह्य व्यापारी कर्जे, माफ करा, एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स. तर हे जे बाह्य व्यापारी कर्ज म्हणजे काय, एक उदाहरण घेऊ आपण. जी जागतिक बँक असते, वर्ल्ड बँक, तर ती वर्ल्ड बँक भारतातील खाजगी उद्योगांना कर्ज देते, तर याला आपण बाह्य व्यापारी कर्ज असं म्हणतो. इंग्रजीत आपण त्याला आत्ता म्हटलो एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग्स. याचासुद्धा समावेश भांडवली खात्यामध्ये होतो. UPSC प्रीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे, हे आपण लक्षात घ्यावं. तर यावरून आपल्याला भांडवली खाते आणि चालू खाते ह्या दोनही संकल्पना कळलेल्या आहेत. आपण थोडंसं फास्ट रिव्हिजन घेऊयात या पूर्ण घटकांचं. या टॉपिकमध्ये आपण बघितलेलं आहे व्यापार तोल आणि व्यवहार तोल. अनुकूल व्यापार तोलमध्ये आपण पाहिलं की ह्याच्यामध्ये एकूण निर्यातीपेक्षा आयात कमी असते, म्हणजे निर्यात जास्त असते. 72, 73, 76, 77 हे 2 वर्ष होते, ज्या 2 वर्षामध्ये व्यापार तोल हा अनुकूल बघायला मिळाला होता. 1962चे मुदलियार समिती लक्षात ठेवली. 1970चं भारताचं पहिलं निर्यात धोरण आपण लक्षात ठेवलं. प्रतिकूल व्यापार तोलामध्ये आपण पाहिलं की वस्तूंची आयात ही जास्त असते वस्तूंच्या निर्यातीपेक्षा. पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं होतं की व्यवहार तोलाचा अर्थ आपण पाहिला होता की एक देश अनेक देशासोबत जेवढे केवढे सगळे व्यवहार करतो त्याला आपण व्यवहार तोल असं म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट. यानंतर व्यवहार तोलाचे 2 भाग पाहिले आपण, चालू खाते, भांडवली खाते. चालू खात्यामध्ये दृश्य खात्याचा विचार केला आपण, अदृश्य खात्याचा विचार केला. दृश्य खात्यामध्ये वस्तूंची आयात निर्यातीचा विचार केला आपण. अदृश्य खात्यामध्ये प्रामुख्याने सेवांच्या आयात निर्यातीचा, कर्जाच्या व्याजाचा विचार केला आणि खाजगी प्रेषित धनाचा विचार केला. भांडवली खात्यामध्ये आपण ज्या गुंतवणुकी असतात, परकीय गुंतवणुकी असतात, कर्जाचे व्यवहार असतात किंवा आणखी बाह्य मदती असतात किंवा बाह्य व्यापारी कर्ज असतात, या सगळ्यांचा समावेश भांडवली खात्यामध्ये आपण केलेला आहे. अशा प्रकारे हा टॉपिक मी प्रयत्न केला आहे की ह्याला डिटेलमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे 1 किंवा 2 मार्क निश्चितपणे वाढायला मदत होणार आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. व्हिडिओ आवडला असेल, चॅनल आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपले आणखी क्वालिटी व्हिडिओ पुढे ऐकायला मिळतील. शेवटचे काही मिनटं तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्याची दर्जा वाढवण्यासाठी, तुमचं लाईफ आणखी हॅपी करण्यासाठी. त्या सेशनचं नाव आहे चले अध्यात्म की ओर. मी खूप समाधानी आहे, खुश आहे. मला या मुलांकडनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत सर, ह्या शेवटच्या 2-3 मिनटाचा सुद्धा आम्हाला खूप फायदा होतो. त्यामुळे मी काही आणखी महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी बोलणार आहे. आपण मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की आपण अपयशाचा स्वीकार केल्यास काय फायदा होऊ शकतो. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आपण अपयशाला एवढं का घाबरतो, काय कारण आहे. आपल्या लाईफमध्ये कोणतं पण अपयश असो, मग ती परीक्षेतलं अपयश असो, प्रेमातलं अपयश असो, जीवनातलं अपयश असो, व्यवसायातलं अपयश असो, नातेसंबंधामधलं अपयश असो, विवाहसंबंधामधलं अपयश असो, कोणत्याही अपयशाला इतकं का घाबरतो. त्याचं आध्यात्मिक किंवा सामाजिक मानसिक विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येतं, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक कारण आहे. कारण आपल्या समाजामध्ये यशापयशाचा संबंध थेट मान सन्मानाशी लावला गेला आहे. एक साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. आपण लहान असताना आपण जेव्हा खेळत असतो, सायकल असेल किंवा कोणताही खेळ खेळत असतो, आपण खाली पडलो ना तर आपल्याला किती लागलं हे बघत नसायचो आपण. आपल्याला कोणी बघितलं तर नाही ना हे बघायचो, कारण आपल्याला झालेल्या शारीरिक हानीपेक्षा आपला अपमान अधिक महत्त्वाचा वाटायचा. त्याचप्रमाणे अपयश ज्यावेळेस येतं का आपल्याला अपमानाची भीती सगळ्यात जास्त वाटत असते. म्हणून आपल्याला अपयश नको वाटतं, त्याची भीती वाटत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला अपयश का घाबरतो अपयशाला आपण, त्याचं दुसरं कारण आहे. दुसरा मुद्दा आहे, आपल्याला असं वाटतं की आपण जर अपयशी झालो तर समाज आपल्याला स्वीकारेल का. सोशियल ॲक्सेप्टन्स आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. समाजानं, कुटुंबानं, मित्रपरिवारानं आपल्याला वाळीत टाकू नये, दुर्लक्षित करू नये अशी भीती आपल्याला वाटते, की आपलं स्टेटस कमी होऊ नये अशी आपल्याला निरंतर भीती वाटते. आणि म्हणून आपण अपयशाला कायम घाबरत असतो. माझे प्रियजन मला नाकारणार तर नाही येत ना, ही आपल्याला नेहमी भीती असते. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, अपयशाला का घाबरतो, भवितव्याची चिंता. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करायला आलेले मुलं मुली
वय वाढत जातं, एखादा 2 अटेम्प्ट वाढले की मग मुलींच्या बाबतीत लग्नाचा प्रश्न असतो, त्यांना कमी अटेम्प्ट आहे असं वाटतं. मुलांच्या बाबतीतही वाढतं वय असतं, घरच्यांचा दबाव असतो की काहीतरी नोकरी कर, 4 पैसे कमव, किती वर्ष तयारी करणार, अशा प्रकारच्या अनेक त्यांच्या बाजूनं ते बरोबर असतात, पण त्यांच्या मनातल्या शंका असतात, त्याचा आपल्यावर दबाव वाढत जातो. आपल्या वैयक्तिक घरामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न असतात, त्या प्रश्नांची पण चिंता आपल्याला सतत वाटत असते. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पैशाचा प्रश्न. आता पुढचा पैशाचा प्रश्न कसा सुटेल, आणि एखादा अटेम्प्ट गेला, अपयश आलं तर पुन्हा आपण कशाप्रकारे पैसे उभे करायचे पुढचं खर्च भागवण्यासाठी. पुन्हा 1 वर्ष जाणार आहे आपलं. ह्या अशा अनेक भवितव्याच्या चिंता आपल्या मनात निर्माण होत असतात. म्हणून आपल्या वैयक्तिक लाईफमध्ये अपयशाची आपल्याला भीती वाटते. पण मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, अपयशानं घाबरून जायची गरज नाही. आणि अपयश खूप सुंदर आहे. म्हणजे भलेही तुम्हाला हे आवडणार नाही वाक्य, पण ते तुम्हाला खूप घडवतं, शिकवतं. म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला शिकूयात. मला खात्री आहे या व्हिडिओमुळे तुमचा फायदा झाला असेल. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.